नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचे संस्कार मॅथ्स क्लबमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महा TET परीक्षा पेपर 1 जो 21 नोव्हेंबर 2021ला झालेला आहे आणि पेपर क्रमांक 1चं इथे मराठी विषयाचं आपण उत्तरसूची बघणार आहोत. सखोल इथे आपण चर्चा न करता फक्त उत्तरसूची सर्वप्रथम देण्याचा एक प्रयत्न आपण या माध्यमातून करूयात. तर सर्वप्रथम पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न इथे दिलेला आहे, पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? याचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 4, मधुने लाडू खाल्ला हे पूर्ण वर्तमान खाल्ला आहे हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य होतं. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, भुजंगप्रयात वृत्तातील गण कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, य य य य म्हणजे 4 वेळा य हे भुजंगप्रयात वृत्तातील गण आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, संत म्हणती सप्तपदे बघा, संत म्हणती सप्तपदे सहवाशे सख्य साधूशी घडते या ओळीतील अलंकार कोणता? असा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अनुप्रास अलंकार. प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी औष्ठ्य वर्ण कोणता? म्हणजेच आपण त्या वर्णाचा उच्चार करत असताना आपले ओठ एकमेकांना स्पर्श होतील असा औष्ठ्य वर्ण म्हणजेच पर्याय क्रमांक 1 भ. भचा उच्चार केला तर आपले ओठ एकमेकांना स्पर्श होतात म्हणून त्याला औष्ठ्य वर्ण असं म्हणतात. प्रश्न क्रमांक बघा 5, या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे? तर या कवितेत म्हणजे एक कविता दिली होती याच्या अगोदर आणि त्या कवितेमध्ये कोणाचे वर्णन केलेले होते असं विचारले होतं. त्याचे उत्तर लिहायचं होतं आपल्याला. पर्याय क्रमांक 3, अपंगांचे वर्णन तिथे केले होते. प्रश्न क्रमांक 6, त्याचे हातपाय का थरथरत होते? कवितेमध्ये जे अपंग दिलेले आहे त्याचे हातपाय का थरथरत होते? तर याचं योग्य उत्तर लिहायला पाहिजे होतं आपल्याला. पर्याय क्रमांक असणार आहे 2, उपासामुळे. उपासामुळे त्याचे हातपाय थरथरत होते. प्रश्न क्रमांक 7, दीनबंधू कोणास म्हटले आहे? दीनबंधू म्हटले आहे मजुरास म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. प्रश्न क्रमांक पुढचा बघूया. 8वा प्रश्न, भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भिकाऱ्याच्या ओंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले. पुढचा प्रश्न क्रमांक 9, केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय? साहित्यिकाचे नाव लिहायचं होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी व्याकरणाचे जे काही गेस पेपर किंवा जे काही प्रश्नसंच उपलब्ध चॅनलच्या माध्यमातून दिलेले होते त्यामध्ये केशवकुमार आणि केशवसूतावरचा सुद्धा प्रश्न आपण विचारलेला होता आणि त्याच्यामुळे आपल्याला हा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने सोडवता आला असता आणि याचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2, कृष्णाजी केशव दामले. प्रख्यात्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे हे केशवकुमार आहेत तर दामले हे केशवसूत आहेत. प्रश्न क्रमांक बघा पुढचा 10वा प्रश्न, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे होते? ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला. बघा, ताई म्हणाली आणि तिच्या तोंडचे वाक्य जसे तसे दिलेले आहे आणि म्हणून तोंडचे वाक्य जसे तसे लिहिण्यासाठी आपण दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो म्हणून पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे. नंतर पाहूया प्रश्न क्रमांक 11, धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? तर त्याला जे पत्र लिहायचे आहे ते अभिनंदन पण पत्र असेल म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12, कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दासमूहासाठी योग्य शब्द कोणता? तर तो होता हजर जबाबी. प्रश्न क्रमांक 13, लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला होता? आणि गेस्ट पेपरमध्ये आपण ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल सुद्धा चर्चा केलेली होती की एकूण किती मराठी भाषेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले होते. परंतु इथे भालचंद्र नेमाडेंचा जो ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना देण्यात आलेला होता तो म्हणजे नेमकं तारीख अशी दिलेली नाही आहे परंतु 2015 फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांना जाहीर करण्यात आलेला होता म्हणून 6 फेब्रुवारी 2015 असं त्याचं उत्तर आपल्याला अंदाजे म्हणता येणार आहे. प्रश्न क्रमांक 14, पंजाबातील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? सामान्य ज्ञान गेस्ट पेपरमध्ये हा प्रश्न आपण डिक्टो जसाच्या तसा घेतलेला होता. प्रश्न क्रमांक 14 याचं योग्य उत्तर होतं डॉक्टर सदानंद मोरे. बरेचसे प्रश्न आपल्या गेस्ट पेपरमधूनच इथे आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 15 बघा, सभा या शब्दाचे लिंग कोणते? तर ती सभा आपण म्हणत असतो म्हणून पर्याय क्रमांक 1
स्त्रीलिंगी शब्द असणार आहे ती सभा. प्रश्न क्रमांक 16 बघा, तुम्ही स्वतःला काय समजता यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता. इथे तुम्ही स्वतःला असे 2 शब्द अधोरेखित केलेले आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे पुरुषवाचक व आत्मवाचक. प्रश्न क्रमांक पुढचा बघूया, 17वा प्रश्न. ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता. इथे वर एक उतारा दिलेला होता आणि त्या उताराचं वाचन करून आपल्याला प्रश्न क्रमांक 17 ते 20 पर्यंतचे उत्तर आपल्याला निवडायचे होते. प्रश्न क्रमांक 17चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. ज्याने मन सत्याने पवित्र झालेले असते, ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते त्यालाच आपण पवित्र माणूस म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक 18. मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते. तर पर्याय क्रमांक 1 निर्दोष व उद्योगी जीवनामुळे आरोग्य आणि संपत्ती मिळत असते. प्रश्न क्रमांक 19 बघूया. बघा प्रश्न क्रमांक 19 या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला पूर्णपणे दिसत नाहीये, फक्त प्रश्न दिसतो आहे. यातील आपल्याला उत्तरे म्हणजे पर्याय दिलेले नाही आहे, तर ते स्नॅपमधून कट झाले. तरी पण बघा आळशी मनुष्य कसा असतो, तर याचं योग्य उत्तर आपल्याला निवडायचं होतं पर्याय क्रमांक 3चं. बघा पर्याय क्रमांक 3चं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला निवडायचं होतं. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 20वा प्रश्न. धैर्यशील माणूस कसा ओळखावा. प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तो सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असतो. असे हे 20 पर्यंतचे प्रश्न उतार्यावर आधारित होते. प्रश्न क्रमांक 21 बघा, टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता. तर या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द अचूक म्हणजे योग्य विरुद्धार्थी शब्द आहे मलूल. प्रश्न क्रमांक 22 बघूया. आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया. बघा कार्यक्रमाला सुरुवात होत आहे असं म्हणता येत होतं, परंतु कार्यक्रमाला सुरुवात करूया या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्ती करा. तर या ठिकाणी सुरू करूया असं होणार नाही, हा एकत्र शब्द राहिला असता तर आपल्याला म्हणता आलं असतं कार्यक्रमाला सुरुवात करूया, पण इथं सुरू करूया असं दिलेलं आहे म्हणून आपण म्हणणार आहोत की कार्यक्रम हा शब्द चुकीचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी कार्यक्रम पाहिजे होतं, कार्यक्रमाला नाही. प्रश्न क्रमांक 23. साखरवाडी या शब्दात खालीपैकी कोणता शब्द नाही. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3चा योग्य उत्तर होतं, ते म्हणजेच वडी हा शब्द त्या ठिकाणी आलेला होता जो साखरवाडीमध्ये नाही आहे. प्रश्न क्रमांक 24 बघूया. धूम ठोकणे म्हणजेच काय. तर धूम ठोकणे म्हणजेच वेगाने पळणे किंवा धावणे. प्रश्न क्रमांक 25. पुढीलपैकी कोणती रूपे रची नाहीत, रची रूप नाही असं विचारलेलं आहे. जर पर्याय 1 बघितलं तर इथं रचं रूप दिलेलं आहे, 2 मध्ये सुद्धा रचं रूप दिलं आहे, 3 मध्ये सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्याला म्हणता येईल ज्या ठिकाणी एकही असं रचं रूप नसलेला पर्याय दिलेला नाहीये. प्रश्न क्रमांक 26. पुढीलपैकी अचूक शब्द कोणता. पुनर्वसन, पुनर्वसन असं काही वेगळे उच्चार आपल्याला इथे होताना लक्षात येईल. बघा शब्दांमध्ये आलेले जे अक्षर आहेत ते जवळपास सर्व सारखेच वाटतात, फक्त रफाराचा फरक इथे होतो. आणि या ठिकाणी योग्य जो शब्द आहे पुनर्वसन तो आहे पर्याय क्रमांक 1चा. प्रश्न क्रमांक 27. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहेत. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आत्ता आणि इकडे हे 2 क्रियाविशेषण शब्दातील आपल्याला शब्दगट म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 28 बघा विद्यार्थी मित्रांनो. पुढीलपैकी धातू साधित विशेषणे कोणती. धातू साधित विशेषणे आहेत पर्याय क्रमांक 2 वाहती नदी. प्रश्न क्रमांक 29. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे. सकर्मक क्रियापद आपल्याला असलेला पर्याय निवडायचा आहे आणि या ठिकाणी अपेक्षा आहे की आपण पर्याय क्रमांक 1 निवडला असेलच. आणि पर्याय क्रमांक योग्य उत्तर आहे 1 गवळी धार काढतो हे सकर्मक क्रियापदाचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 30 आणि शेवटचा प्रश्न असणार आहे मराठीतील आद्य ग्रंथ. बघा आद्य गद्य ग्रंथ कोणता. तर तो आहे विवेक सिंधू. कोणता आहे विवेक सिंधू. आपला गद्य विचारलाय पद्य नाही हे लक्षात घ्या आणि तो आहे विवेक सिंधू पर्याय क्रमांक 30. जर विद्यार्थी मित्रांनो आपण इथे लक्षात घेतलं तर 30 प्रश्नांपैकी 2 ते 3 प्रश्न पुस्तकांवरचे होते आणि ज्ञानपीठ पुरस्कारावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता. सकर्मक क्रियापद असतील
काळावर असतील, लिंग असतील, प्रत्येक घटकावर एक ना एक प्रश्न इथे आलेला आहे. आणि सोबत सामान्य ज्ञानावरचे सुद्धा मराठी भाषेमध्ये 1-2 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे आपण असा विविधांगी अभ्यास जर आपण नक्कीच केलात तर पुढे येणाऱ्या TET परीक्षा असतील किंवा स्पर्धा परीक्षा असतील तर त्यासाठी नक्कीच आपल्याला सोपं जाणार आहे. आशा करतो की आजच्या या व्हिडिओमध्ये घेतलेले 30ही प्रश्न आणि त्याची उत्तरे आपण योग्य पद्धतीने नोट केली असतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण दिलेल्या पेपरमध्ये किती योग्य उत्तरे आपण निवडलीत, की 30 पैकी किती उत्तरे आपले बरोबर आलेत ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. त्यावरून आपल्याला यावर्षीच्या TET पेपर 1चा कट ऑफ कितीपर्यंत जाईल हे सुद्धा सांगायला सोपं होईल आहे. आशा करतो की या व्हिडिओमध्ये घेतलेले सर्व स्पष्टीकरण आपल्याला समजले असतील. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद.